पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 673 कोटी जमा झाल्याचं बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार। नुकसानापोटी मदत देण्यासाठी 689 कोटी 52 लाख 61 हजार रुपयांच्या निधीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। त्यामुळे जवळपास 2215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाही। राज्यातील पीक विम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मागच्या काही दिवसांपासून युद्ध सुरू होते। त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आले नव्हते। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशातील युद्ध संपलेलं आहे। सध्याच्या स्थितीला युद्धाला ब्रेक लागलेला आहे। त्यामुळे आजपासून राज्यातील 16 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। जर तुम्ही पीक विम्याचे लाभार्थी असाल, तुमचं सुद्धा नुकसान झालेलं असेल, मग ते नुकसान पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे, ढगफुटीमुळे किंवा मोठ्या वाऱ्यामुळे नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही पिकांचा पंचनामा करून नोंदणीकृत पीक विम्याचे फॉर्म भरलेले असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। तर आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यामधील 45 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप केले जाणार आहे। जर तुमच्या खात्यामध्ये याच्या अगोदर थोडाफार पीक विमा जमा झालेला असेल किंवा थोडाफार पीक विमा आलेला नसेल, तरी पण तुमच्या खात्यामध्ये आजपासून पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की ज्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत। तुम्हाला 16 जिल्ह्यांच्या यादी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुमच्या पिकांचे नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत असाल, तर तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण आजपासून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडणे शक्य होत नसते। त्यामुळेच राज्य सरकारच्या माध्यमातून आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीने 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 93 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। तर तुम्हाला पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांच्या आधी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवत आहे। 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। 16 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत। जर तुमचा मोठ्या पावसामुळे कापूस पिकांचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन पिकांचं नुकसान झालेलं असेल, तूर पीक असेल, मूग पीक असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, मका असेल, कोणत्याही पिकाचे नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला सुद्धा आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यास सुरुवात करण्यात आलेलं आहे। आज पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। तर तुमचा जिल्हा या जर 16 जिल्ह्यांपैकी असेल, तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर आपण पहिल्या टप्प्यामधील 16 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। या जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुमचा बँकात या प्रमुख 10 बँकेपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जरी तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी असेल आणि जर तुमचा बँक आता या 10 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये नसेल, तर पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल
आणि ज्या शेतकरी बांधवांचा बँक खाते या 10 बँकेपैकी असेल तर त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रत्यक्ष संपून जात आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा सुद्धा होतच आहे. आता जिल्ह्यांची यादी बघा. राज्यामधील परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव असेल, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया यासोबत छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा यासोबत या साईडचा पाहायला गेला तर कोल्हापूर आहे. तर असे जे शेतकरी बांधवांचे 14 जिल्हे आहेत तर या 14 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पीक विमा वाटप करण्यात येणार असून आजपासून या शेतकऱ्याच्या खात्यात ही पैसे आता जमा होत आहेत. अगोदर पीक विम्याचे पैसे वाटप होतील. सध्याच्या स्थितीला पेरणीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जातील अशा चर्चा सुरू आहेत. लवकरच याचा ऑफिशियल शासन निर्णय येईल. शासन निर्णय आला की लगेच पैसे वितरणाला सुरुवात होईल. राज्यातील SBI पोस्ट, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक अशा सर्व बँकेमध्ये पैसे येतील बघा. शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे शेतकरी बांधवांचा विचार करून पैसे सोडतील अशी आशा आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सविस्तर आपण जिल्ह्यांच्या यादी सुद्धा पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा सोडण्यात आलेला आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जास्त पीक विमा आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये कमी पीक विमा याची माहिती सुद्धा लगेचच देऊन टाकणार आहे. कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 40 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पहिल्याच टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करण्यासाठीच्या निधीची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे. कालच निधीला मंजुरी मिळाली होती. आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी या ठिकाणी देण्यात आली आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे आजपासून सोडण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे. जास्तीत जास्त पीक विमा कापूस पिकासाठी, जास्तीत जास्त पीक विमा सोयाबीन पिकासाठी, तसेच जास्तीत जास्त पीक विमा तूर, मका, बाजरी यासोबतच ज्वारी असेल, आंबा पीक असेल, केळी पीक, संत्री पीक असेल अशा पद्धतीने या पिकांसाठी जास्तीत जास्त पीक विमा सोडण्यास सुरुवात या ठिकाणी करण्यात आली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.